आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्याच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. माणूस म्हणून आपल्या भावना किती बोथट झाल्यात, माणूस हा प्राणी किती अविश्वासू बनत चालला आहे, याची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. गेल्या काही दिवसामध्ये अशा विचित्र घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत. नुकतीच माढा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. 10 वर्षाच्या मुलाला त्याच्या चुलत भावाने फूस लावून आमिष दाखवून घेऊन जाऊन त्याची हत्या करण्यात आली आहे, असा संशय त्याच्या चुलत भावावरती आहे. कोल्हापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्याची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. पंढरपूर शहरामध्ये मायलेकाची आई आणि त्याच्या तरुण मुलाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. कोल्हापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य वारंवार पोलिसात तक्रार देतो म्हणून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. बापाने शेती विकली आणि त्या शेतीचे पैसे देत नाही म्हणून मुलाने बापाचा कुऱ्हाडीने मर्डर केला आहे. अशा कितीतरी घटना आपण आजूबाजूला रोज बघतोय. जळगावच्या पाचोरा तालुक्यात एका इसमाने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षक असलेल्या बापाने आपल्या मुलीची नीटच्या परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाली म्हणून तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाला आहे. आपण कुठं चाललो आहोत, आपल्या आजूबाजूला काय घडते, आपण कसं राहायला पाहिजे, माणूस म्हणून आपण भावनाशून्य झालो आहे. आपण खरंच माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहोत का, याचा विचार केला पाहिजे.